ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे घेतलेले आहेत मी कंटुले. आज मी दाखवते कंटुल्याची भाजी. या कंटुल्याला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. पावसाळ्याच्या सीझन मध्ये हे मार्केटमध्ये उपलब्ध असतात. हे कंटुले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. शक्यतो कोवळे घ्यायचे आणि त्याला मधूनच एक काप पाडलेला आहे आणि त्यातूनच जे काही निब्बर बी असेल ते बी काढून घ्यायचं आणि या पद्धतीने कंटुले आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, कापून घ्यायचे आहेत. मसाला बनवण्यासाठी 1-2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 टेबलस्पून खोबरा सुकं, ओलही घेतल्यास चालेल. धने टाकलेले आहेत 1 चमचा आणि 1 चमचा जिरे घालून घेऊन हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा. हा भाजून झाला की थंड होऊन याला मिक्सर मधून काढून घ्यायचं. चांगला मसाला थंड झालेला आहे. मी मिक्सर मधून काढून घेते. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी काही गोष्टी यातून स्किप केलेल्या आहेत, पण आवश्यक त्या गोष्टी यामध्ये मी दाखवते. या ठिकाणी मी घेतलेला आहे काळा घरगुती मसाला. हा मी कुटून ठेवलेला मसाला आहे. या मसाल्यात सगळे जिन्नस आहेत आणि मिक्सर मधून थोडंसं पाणी घालत हे वाटण मी वाटून घेतलं. त्यामध्ये चवीला मीठ घातलं आणि हा मसाला कंटुल्यांमध्ये भरून घेते. व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्ही, मला जेवढा आवश्यक आहे तेवढा मी मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला मी या कंटुल्यांमध्ये भरून घेत. तुम्ही कंटुल्याची भाजी बनवलेली असल्यास कमेंट बॉक्स मध्ये यस लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास इतरांनाही पाठवा. सगळ्या कंटुल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आता एका कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि ते तडतडलं की त्यामध्ये कंटुले घालून घेतलेले आहेत. कंटुल्याची भाजी आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते आणि हे कंटुले विशेष म्हणजे जालन्याहून मागवून घेतलेले आहेत. एवढे आवडतात आणि ते पौष्टिकही असतात आणि भाजी देखील तेवढीच चविष्ट लागते. कंटुले कोवळे असल्यास लगेच 5 मिनिटामध्ये शिजतात कमी पाण्यामध्ये, पण ते थोडेसे निब्बर असल्यास आपण त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. कंटुल्याची ही सुकी भाजी चांगली लागते यामध्ये, म्हणून जास्त पाणी घालायचं नाही. शिजायला लागेल तेवढंच घालायचं. मीही तेवढंच घातलेलं आहे आणि या ठिकाणी माझी ही भाजी शिजवून झालेली आहे. छान मऊसूत झालेले आहेत हे कंटुले. हे कंटुले जास्त कोवळे आणि निब्बरही नव्हते, मीडियम होते, म्हणून 1 ग्लास पाणी लागलेलं आहे शिजण्यासाठी. शिजून झालेले आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही. खायला पण तेवढेच टेम्पटिंग लागतात. तुम्ही नक्की एकदा कंटुले आणा आणि कंटुल्याची भाजी बनवा आणि मग कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी झाली होती भाजी ते आणि व्हिडिओला लाईक करा. अच्छा, पुन्हा भेटू.